तुम्हाला पण बनवायचे आहेत का हे गरमागरम समोसे, ते सुद्धा एकदम घरच्या घरी? तर सोपी रेसिपी आहे. त्यासाठी 1 कप मैदा, त्याच्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून घालायचा, काळे तीळ, चवीनुसार मीठ घालायचं. सगळं मिक्स झाल्यावरती चमचाभर त्याच्यामध्ये तूप घालायचं, तेलाचंही मोहन घालू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावरती थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि एकदम घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून झाल्यावरती एका भांड्यामध्ये थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण समोशासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत. तर कढईमध्ये तेल घालायचं, तेलामध्ये राई, जिरं, बडीशेप, काळे तीळ आणि थोडेसे धणे कुटून घालायचे. थोडंसं परतून झाल्यावर त्याच्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पानं, आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची आणि त्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडेसे मटार घालायचे, त्यालाही तेलावरती परतून झाल्यावर लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड, चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळं मिक्स करायचं. आता ह्याच्यामध्ये मी 3 उकडलेले बटाटे हातानेच कुस्करून घालणार आहे आणि हे सगळं मिक्स झाल्यावरती वरतून चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिक्स करायचं. तुम्हाला हवं असेल तर इथे आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस सुद्धा पिळून घेऊ शकता. मी चाट मसाला घातलाय. तर हा आपला मसाला जो आहे तो तयार झालाय. पीठ सुद्धा आपलं छान रेडी झालेलं आहे मऊसूत. तर त्याला मळून छोटे छोटे गोळे करायचे आणि त्याला ना हा अशा आकारामध्ये लाटून घ्यायचं आणि सुरीच्या मदतीने मध्यभागी असं कापून घ्यायचं. तर एका भागाला एका साईडला पाणी लावून हा असा कोन तयार करायचा. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने समोशाची पारी तयार करून हा समोसा रेडी करून घ्यायचा. मसाला भरून पुन्हा कडेला पाणी लावायचं आणि थोडंसं फोल्ड करून हा समोसा बंद करून घ्यायचा. समोसा अशा पद्धतीने बंद केला ना की तो व्यवस्थित बसतो आणि फ्राय सुद्धा करायला छान मिळतो. तर अशाच पद्धतीने मी सगळे समोसे तयार करून घेतले. समोशाची ह्या आधी सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेली आहे. तर हे मिनी समोसे असे मस्त सगळे बनवून झाल्यावरती तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलं होतं. मीडियम तेल गरम करून झाल्यावरती स्लो टू मीडियम हीटवरती हे समोसे तळायचे. समोसे तळायला थोडा जास्त वेळ लागतो कारण का ते एकदम छान क्रिस्पी होण्यासाठी स्लो हीटवरतीच तळायचे. अलटून पलटून असे मस्त गोल्डन रंग येईपर्यंत हे समोसे तळून घ्यायचे. मी असेच सगळे समोसे तयार करून घेतले आणि मस्त समोसे रेडी झाले. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.